येऊ का? या या ना. देवा, खरं तर आम्ही तुम्हालाच भेटायला येणार होतो. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मलाही वाटलं तुम्हाला येऊन भेटावं. किती दिवस झाले तुम्हा दोघांकडे मला पाहायलाही नाही झालं. आता आम्ही पुरते जेजुरीकर झालो आहोत. तुम्ही काळजी करू नका. एक वेळ मी प्रधानजींकडे लक्ष देणार नाही, पण लक्ष्मी देवी, आपण इथे आहात. ह्या सर्व दैनंदिन व्यापात आपल्या दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नसेल. परंतु दिलेलं दायित्व खूप मोठं आहे, ते विसरून कसं चालेल? मी एवढंच सांगेन की प्रधानजी, आपण लक्ष्मी देवींकडे लक्ष द्या. त्यांची काळजी घ्या. त्यांना काय हवं काय नको ते आठवणीने पहा. चिंता नसावी देवा. देवा, आम्ही दोघं आता बोलत असताना लक्ष्मी देवींनी एक उत्तम कल्पना मांडली आहे. सांगा. कल्पना अशी आहे की दीपावली अगदी जवळ आली आहे. विवाहानंतरचा हा पहिलाच मोठा सण आहे. तेव्हा तुम्ही म्हाळसा देवींना घेऊन नेवासेला जावं, अथवा म्हाळसा देवींच्या मातापित्यांना इथे येण्याचं निमंत्रण द्यावं, जेणेकरून म्हाळसा देवींनाही खूप बरं वाटेल. प्रधानजी, कल्पना चांगली आहे, पण त्यात एक अडचण आहे. म्हाळसेचे आईवडील जर इथे आले आणि त्यांना इथे जे काही घडलं ते कळलं तर अजून गुंतागुंत वाढेल. आपल्याच मुलीची शिळा झालेली त्यांना कळलं तर त्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. म्हाळसा देवींचे मातापिता जेव्हा इथे येतील तेव्हा मी सर्व सेवकांना तशा सूचना देऊन ठेवेन. ती चूक सेवकांकडून होणार नाही. तेव्हा आपण काळजी करू नये देवा. परंतु एक मात्र खरं आहे देवा, या निमित्ताने जेजुरीत पुन्हा एकदा सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरेल. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही दोघंही सतत इथल्याच विचारत असता, त्यातच मग्न असता. तेव्हा तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे शब्दच नाहीये. देवा,